आणि आता जाऊयात नागपूरमध्ये। नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय। वाठोडा परिसरातील मोटघरे यांच्या घरावर 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती आहे। या गोळीबारात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाहीये, मात्र घराच्या काचा फुटल्यात। पोलिसांकडून आता आरोपींचा शोध घेतला जातोय। नागपुरातील वाठोडा परिसरामध्ये काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर रात्री फायरिंग झालेलं आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। रात्री 12:30 नंतर हे फायरिंग जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। 2 अज्ञात जे आहे ते दुचाकीवरून आले आणि त्यांनी फायरिंग केलं आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही, परंतु बाब अत्यंत गंभीर आहे। शुभम आपल्या सोबत आहे। शुभमजी काय सांगणार, किती वाजता हे फायरिंग झालं आणि घरी कोण कोण होतं त्यावेळेस? जसं मी शूज काढल्यानंतर बाल्कनीमध्ये आलो, बस आतमध्ये जाताना एकदम अचानक फायरिंग झाली। ते आणखी माझी मुलगी आराध्या नावा मुलीची माझी मुलगी 5 वर्षाची आहे, ती पण दारामध्ये उभी होती। म्हणजे देवाच्या कृपेने एक जनतेच्या आशीर्वादाने म्हणजे मला पण ती गोळी लागली नाही, आणखी माझ्या मुलीला पण गोळी ती लागली नाही। कुणावर संशय आहे तुमचा आणि कोण होतं असं वाटतंय? संशय तर आता ते म्हणजे पोलिसांकडनं तिथं शोध चालू आहे असं लक्षात CCTV मध्ये आम्ही पाहिलं, पण असं गाडी खूप वेगाने होती। पण ज्यावेळेस आम्ही ते CCTV चेक केली त्यावेळेस एक खणमणी टाऊन आहे या साईडला, खणमणी टाऊनकडनं ती गाडी त्या मोपेडवरती 2 मुलं होते, चेहऱ्याला त्यांनी स्कार्फ लावला होता। आणि संशय वगैरे आता सध्या तर असं काही सांगता येत नाही। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी नागपूर।